नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल व्लॉगर अनिता. सो आज एक नवीन भटकंती. आम्ही चाललो आहोत बाप्पाच्या दर्शनाला. आज आहे 26 जानेवारी. तर प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता आमच्या इथे देखील आमच्या सोसायटीमध्ये देखील एक छोटंसं फंक्शन ऑर्गनाईज केलेलं आहे, तर ते देखील आम्ही अटेंड करणार आहोत. प्रयत्न तोच असेल आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत बाप्पाच्या दर्शनाला. सो आता आम्ही निघत आहोत. वाजल्यात 9:30 होत आलेले आहेत मॉर्निंगचे. आता आम्ही निघत आहोत घरातून. तर गाईज, आमच्या इथे एक छोटंसं फंक्शन ऑर्गनाईज केलेलं आहे आणि आता आम्ही तिथे चाललेलो आहोत. तर त्याची एक झलक मी तुम्हाला दाखवेल. One hour later. तर मंडळी, या मूर्तीबद्दल एक सांगायचं म्हणजे तर ही बाप्पांची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेली आहे. इको फ्रेंडली मूर्ती आहे. सम्राट चौकातील राजाचे छान असे दर्शन केल्यानंतर आम्ही आलो आहोत डोंबिवलीतील लाडक्या लंबोदराचे दर्शन करण्यासाठी. लंबोदराचे छान असे दर्शन केल्यानंतर आम्ही आलो आहोत नवापाड्यातील विघ्नहर्ताचे दर्शन करण्यासाठी. तर मंडळी, हा एंट्रन्स बघा किती छान प्रकारे सजवलेला आहे. हे बघितल्यावरच अंदाज येतो की आतमध्ये किती मस्त डेकोरेशन केलं असणार. आणि हे आहे ते डेकोरेशन. किती सुंदर आणि अप्रतिम डेकोरेशन केलेलं आहे. तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलोच होतो आणि तेवढ्यातच रस्त्यात आम्हाला लागलं नवतरुण मित्रमंडळ. तर आम्ही विचार केला की इथेही जाऊन आपण बाप्पाचे दर्शन केलेच पाहिजे. आणि तुम्हाला सांगते, तिथे गेल्यानंतर थोड्याच वेळात बाप्पांची आरती चालू झाली आणि आम्हाला बाप्पांची आरती करायला मिळाली. आणि हे आमच्यासाठी एक ब्लेसिंगच होतं. आमचं गणपती बाप्पांचे दर्शन करून झालेले आहे आणि आता आम्ही रिटर्न जात आहोत घराच्या दिशेने, कारण आम्ही आज एक स्पेशल रेसिपी ट्राय करणार आहोत. सो त्यासाठी आम्ही जास्त भटकत नाही आहोत आणि आता घरी जात आहोत. तर मंडळी, वी आर बॅक टू होम. आम्ही पुन्हा आलेलो आहोत घरी रिटर्न. वाजले आहेत घड्याळामध्ये 12:30. आम्ही घरातून निघालो होतो 9 वाजता. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आमच्या खाली सोसायटीमध्ये एक छोटंसं फंक्शन होतं.
26 जानेवारी निमित्त, तर ते आम्ही अटेंड केलं आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो होतो बाप्पांच्या दर्शनासाठी. आणि तुम्हाला सांगते खूप छान असं दर्शन आम्हाला मिळालेलं आहे आणि आम्हाला आरती देखील मिळालेली आहे, जे अनएक्सपेक्टेड होती. आम्ही 4-5 बाप्पांचं दर्शन केले. सगळ्यात पहिलं तर आम्ही सम्राट चौकला गेलो, तिथे बाप्पांचं दर्शन केलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आम्ही गेलो नवापाड्याचा लंबोदर ना, हां, तिथे गेलो, तिथे दर्शन केलं. खूप छान दर्शन झालं आहे, खूप छान बाप्पांची मूर्ती तिथे आहेत. त्याच्यानंतर त्याच्याच नियर बाय आहे नवापाड्याचा विघ्नहर्ता, आणि तिथे दर्शन केलं. आणि तुम्हाला सांगते हे डोंबिवली वेस्टलाच आहे, नियर बाय स्टेशनच आहे. म्हणजे जेवढं प्रवासामध्ये मला जाणवलं त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर आम्ही रिटर्नच येणार होतो, बट लगेच रस्त्याला आम्हाला लागलं नवापाड्याचा महागणपती. सो त्याचं देखील आम्ही दर्शन केलेलं आहे. आणि जाताना आम्ही लोधामध्ये जे मंदिर आहे बाप्पाचं, त्याचं देखील दर्शन केलं. सो असं बघायला गेलं तर आम्ही 4 एकूण बाप्पाचं दर्शन केलं. 1, 2, 3, 4, 4-5 बाप्पांचं दर्शन केलं. मला असं लक्षात नाही प्रॉपर, पण तुम्हाला सांगते खूप छान दर्शन झालं, खूप मस्त वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरती मिळाली, ते मला खूप मस्त वाटलं. कारण बाप्पाच्या दर्शनाला गेल्यावर आरती मिळणं हे ब्लेसिंग असतं, तर ते आरती मिळाली आणि खूप मस्त वाटलं. आणि आता आम्ही रिटर्न आलेलो आहोत आणि आता मला बरीच काम आहे, जेवण वगैरे. आणि तुम्हाला सांगते आता आम्ही करणार आहोत एक स्पेशल रेसिपी. ते तुम्हाला मी आता नाही सांगणार, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच, त्याचा देखील आम्ही ब्लॉग बनवणार आहोत. तर मंडळी, अजून एक सांगायचं म्हणजे चॅनलवरती एक फन चॅलेंजिंग ब्लॉग अपलोड केलेला आहे, तो देखील जाऊन बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. एक कुकिंग चॅलेंज ब्लॉग आहे, तो तुम्हाला नक्की आवडेल, खूप मजा येईल बघायला, तर ते जाऊन देखील तुम्ही बघा. आणि चॅनलला जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा, चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि भेटूया नवीन ब्लॉग लवकरच.